शेतकरी आहात का तुम्ही? बसले थोडेफार शेतकरी आहात का? शेतकरी सगळे नाही, बाकीचे कसे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, चेअरमन, आमदार, खासदार, सदस्य, आपणही सांगायचं. विठ्ठलाने सगळ्यात मोठी कृपा केली दादा माझ्यावर. शेतकऱ्याच्या घरात जन्माला घातला. एवढा मोठ्या मनाचा बाप असतो शेतकरी. जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा. एवढं मोठं मन ज्याचं, एवढा सामर्थ्यवंत बाप भेटला, अजून काय पाहिजे? जनावरातही माणसातही फरक करत नाही एवढं तत्वज्ञान कुठं शिकून येणार आहे? समदृष्टी घेतात समान श्रीहरी शब्दमावरी. अजून काय तत्वज्ञान शिकावं माझ्या बापाने? तो प्रत्येक जीवाला समान समजतो. तो पिकाला आणि लेकराला समान समजतो. जेवढं वाईट त्याला लेकराचं दुखायल्यावर वाटतं तेवढंच वाईट पीक गेल्यावर सुद्धा वाटतं. अजून काय पाहिजे? शेतकरी आपण कौतुकाने सांगायचं. अरे आयुष्याचा जुगार खेळत मातीमधलं सोनं पिकवायची ताकद ज्या अवला देते ना त्याला शेतकरी म्हणायचं. जे स्वाभिमानानं फक्त लाचारीचं खात नाही त्याला शेतकरी म्हणायचं. जे कष्टानं लेकरं मोठं करतं आणि कष्टानेच लेकरांना मोठं व्हायला शिकवतं त्याला शेतकरी म्हणायचं. कौतुकाने सांगायचं शेतकरी आहे. कौतुकाने इमानदारीनं सांगायचं. करू नये तुम्ही आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची जास्त का जागीरदाराची जास्त? आज तुम्ही बऱ्यापैकी मुलं आर्मीत भरती होतात. ह्यांना काय चांगल्या अकॅडमी मिळतील असं नाही रे. एवढा पैसाही नसतो त्यांच्या बापाकडे. पहाटे 3:30-4 ला उठणार, गावाच्या फेऱ्या मारणार, संध्याकाळी पुन्हा त्याच गावाच्या फेऱ्या मारणार, कसं बसं शरीर कमावणार, कशा बशा कष्टातून मोठे होणार आणि आर्मीत भरती होणार, देशासाठी लढणार. ही जाहीरदाराची नसतात, ही सामान्य कुटुंबातली असतात. चला याच्या पुढे सांगा महाराज. वारकरी संप्रदायामध्ये स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैभव स्वामी सुखनिवास वैकुंठवासी जोगबाबांची वारकरी शिक्षण संस्था. 4 वर्षाचं अध्ययन करावं, योग्य तो परमार्थ शिकावा, जगाला हित सांगावं. ही शिकणारी मुलं जागीरदाराची का सामान्य कुटुंबातली? सामान्य कुटुंबातली. गायक, वादक, कीर्तनकार ही सगळी शेतकऱ्याचीच. पण वृद्धाश्रमात शेतकऱ्याचे मायबाप का जागीरदाराचे मायबाप? शिकलेल्याचे, जागीरदाराचे. ती कुत्र्याचं नाक पुसतं पण बापाचं नाही. ते कुत्र्याला इमानाने फिरवतं जास्त तिकिटाचे पैसे देऊन पण बापाला नाही. इतकी घनिष्ठता ज्यांच्या संस्काराची आहे त्याच्या पैशाचा काय मोठेपणा? अरे आमचं शेतकऱ्याचं पोरगा फाटक्या धोत्रावर बाप सांभाळेल पण बाप स्वतःच्या झोपडीतच सांभाळेल एवढी ताकद त्याच्या मनगटात आणि संस्कारात आहे. अरे जागीरदार आहे ना आम्ही, मायबाप सांभाळायची ताकद आमच्यात आहे. कशाला श्रीमंती लागते? आणि अर्धी खाऊ शकतो नाही बापाला देऊ ताकद आहे ना का? पण तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकरी कौतुकाने सांगायचा. शेतकरी ना तुम्ही. अरे आता तरी कौतुकाने सांगा. एक काम करते ना, कीर्तन झालं माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. कसं या गेल्या महिन्यापासून तुम्हाला सवय लागली घेतल्याशिवाय बोलत नाही तुम्ही. मी आता दोन्ही करतो, बोलत कुठलंच नाही तुम्ही. पण बोलत जा बाबा, बोलत आहे गरज असते. शेतकरी तुम्ही. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल नाही, मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो. शेतकरी घाई असेल तर काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. खरं सांगा एका थुक्यात काटा दिसतो तो काय सॉक्स घालून नांगर धरतो थुक्यात काटा दिसायला. 2-4 वेळा तरी लावायला लागतो. आता काटा मोडला आवडीला, जिजाईला त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या मालकाला, विठुरायाच्या मालकाला. काय सांगायचं मला? पंढरीचा मालक तिच्या चरणाच्या स्पर्शासाठी ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी ज्यांचा हाडमांस प्राणी पक्षी खातात. 1000 वर्ष उलट टांगूनही ज्यांना विठेवरचा मालक मिळत नाही असा अशक्य असणारा पंढरीचा मालक हिच्या पाठीमागे हिच्यासाठी धावतो. काय ताकद आहे बाई. थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला? माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटांची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला. तिने नवऱ्यालाच विठ्ठल मानला, तिच्या संसाराला विठ्ठल लागणार नाही. पाठीशी आल्या भाकरी देऊन विठ्ठल जागेवरच. आता तरी बघू द्या. अहो त्या विठेवरच्या मालकानं त्या माय नवरीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या बाईचं. तुका लावून काटा दिसतो का पाय? त्याला एका थोक्यात दिसला नसावा, त्यानं विद्वांचार याला लावला. सरपंचाला नाही पण सरपंचीला लय राग आला. तुम्ही नाही पंढरपूरचा महाराज, तुमचं कशाला? अजून नारळ यायचंय माझं. पंढरपुरातला महाराज, पंढरपुरात. आम्ही सरपंच सरपंचीने एकच मानतो. आमच्याकडे एकच आहे. राही रखमाबाई तुम्हा ये बुद्ध्यात या
राही रखमा बाई तुम्हारी बुद्ध्या तया तया सेवे हलभूनी जागे करा देवराया सेवे हलभूनी जागे करा देवराया करा देवराया राही रखमा बाई तुम्हारी बुद्ध्या तया तया राही रखमा रखमा बाई तुम्हारी बुद्ध्या तया तया सेवे हलभूनी जागे करा देवराया 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 आमच्यासाठी बाललक्ष्मीचे हाती तिसी यावे का कोलती वेगळ्या नावाचो हरी मज भिनाचे उतरी बाप रखमा देवी बरो विठ्ठलाचे जो रखमाईचा वर आहे तो आमचा बाप आणि आमचा बायबाप कसा मोठे म्हणायचे दादा जणही म्हणते माझ्यासाठी एकमेव मायबाप एक एक विठाबाई एक एक विठाबाई एक एक विठाबाई एक एक कंटिन्यू विसल वाजते बरं का कंटिन्यू जसं तुम्ही भजन करायला चालू कराल तशी विसल वाजायला चालू होते ऐका एक एक विठाबाई 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 पंढरी से आई माथे पंढरी से आई माथे पंढरी से आई माथे पंढरी से आई विमानी चंद्रभागा विमानी चंद्रभागा विमानी चंद्रभागा तुझा चरण चरण विमानी चंद्रभागा विमानी चंद्रभागा विमानी चंद्रभागा तुझा चरण विहागा एकमेव माहेर सावरखान आमचं मूळ घर आहे जनाई सांगतात पुण्याचं वर्णन करून माझ्यासाठी गलाही जाते ग माझी राडा जाते ग माझी राडा शेवट आहे सुरुवातही तेच आणि शेवटही तेच आहे एकमेव मूळ सगळं जेव्हा होते चराचर तेव्हा होते पंढर जेव्हा होते चराचर तेव्हा होते पंढर होते चराचर होते पंढरपूर होते चराचर होते पंढरपूर रचिली पंढरी रचिली पंढरी माझा वैकुंठ नगरी माझा वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर तेव्हा होते पंढरपूर ऐकी चंद्रभागा ऐके मंदिर ऐकी चंद्रभागा ऐके मंदिर ऐकी चंद्रभागा ऐके मंदिर ऐकी चंद्रभागा ऐके
माहेराला माझ्या मूळच्या घराला. मूळचं घर आहे. जाई ना गे माया तयार भेटे ना माहेरा. काय बा करते ते मी अशी सेवा करतात दादा. तुझं ना भजन बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई. लेकरांची सेवा केलीस तू आई. कसं पांग फेडू कसं माहुरीत मूर्ती विठ्ठलाची. माहुरीत मूर्ती माहुरीत मूर्ती माहुरीत मूर्ती विठ्ठलाची. काय करतो देवा फिरत्याचा काळ वरती देशी. फिरत्याचा काळ वरती देशी. नाचीला राहिलेल्या गुंजर. अगं येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि तेवढंही येत नसेल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा. कळलं तिलाच कळलं म्हणायचं थोडं प्रेमाने. पाहुली चालती हरी बोल. पाहुली चालती टाळ नको. दुखी संसाराची हरी बोल. दुखी संसाराची पाहुली चालती यमुनेच्या तीरी